केवळ परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसनेकर यांची 26 जानेवारी संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण समारंभांच्या वरती शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण प्रकाशझोत टाकण्याच्या निमित्ताने सनातन संवाद या मालिकेतून आपण सनातन किंवा हिंदू जनजागृतीच्या अनेक साधकांशी आपण संवाद साधत आहोत. जसे हिंदू धर्मातील सण समारंभ महत्त्वाचे आहेत, तसे काही राष्ट्रीय दिन सुद्धा आपण राष्ट्रीय सण म्हणूनच साजरे करतो. त्यामध्ये याच अनुषंगानं येणाऱ्या 26 जानेवारीबाबत आपण त्या सणाविषयी जे काही आता समाजामध्ये त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याच्याकडून त्या निमित्तानं ज्या काही बऱ्या वाईट घटना घडत आहेत, त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत हिंदू जनजागृतीच्या साधकांशी. तर आज आपल्याकडे आमच्या स्टुडिओमध्ये हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसनेकर मॅडम उपस्थित आहेत. आपण पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूया. नमस्ते मॅडम. नमस्कार. हिंदू जनजागृतीच्या एक साधक म्हणून तुम्ही या क्षेत्रात कधीपासून कार्यरत आहात आणि नेमकं तुमचं यात सहभाग कसा आहे? हिंदू जनजागृती समिती अंतर्गत गेली 10 वर्ष मी कार्यरत आहे. त्यापूर्वी मी सनातन संस्थेअंतर्गत साधना केलेली आहे आणि नंतर मग हिंदू जनजागृती समितीची जेव्हा ओळख झाली तेव्हा आताची हिंदू धर्माची जी स्थिती आहे, हिंदू धर्मामध्ये जे बघतो तर आपण हिंदू धर्मावर खूप मोठी संकट पण आहेत, वेगवेगळे आपल्या हिंदूंच्यावर जे अत्याचार होत आहेत, तर ते पाहिल्यानंतर हे कार्य करणं आता काळाची आवश्यकता आहे आणि हा भाग लक्षात घेऊन हिंदू जनजागृती समितीला मी जॉईन झाले. मग याच अनुषंगानं आता येणाऱ्या 26 जानेवारी बाबत आपण चर्चा करणार आहोत. तर हा नेमका प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आपण आता 26 जानेवारी 1950 साजरा करतो. म्हणजे ह्या मागचं कारण काय आहे, तर आपल्या भारताला स्वतंत्र मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली. पण स्वतंत्र मिळाल्यानंतर आपली राज्यघटना तयार नव्हती आणि त्याच्यामुळे ही आपलं जे प्रजासत्ताक दिन घोषित नव्हता केलेला. मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि ह्या समितीने ही जी स्वतंत्र भारताची जी राज्यघटना आहे, तर ती राज्यघटना त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्यानंतर जवळजवळ 2 महिन्याच्या कालावधीनंतर ती जी राज्यघटना आहे तर ती अंमलात आणली गेली, म्हणजे प्रत्यक्ष कृतीत आणली गेली. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर 26 जानेवारी 1950 आपण संविधान स्वीकारलं आणि प्रजासत्ताक राज्य निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. पण प्रजासत्ताक राज्य म्हणजे प्रजेची सत्ता, पण खरंच म्हणजे सगळ्याच धर्मांना त्यांचं योग्य स्थान मिळालं का? त्यात हिंदूंचं स्थान, हिंदूंची सत्ता आली का? अगदी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे प्रजासत्ताक मिळाली, पण प्रजासत्ताकाचा जो अर्थ आहे ना, प्रजेच्यासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी हे राज्य असलं पाहिजे. पण आता पाहतो तर काय दिसतं की आपले राज्यघटना धर्मनिरपेक्ष ही नंतर केली गेली. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात बघितलं तर राज्यघटनेमध्ये कुठेही धर्मनिरपेक्ष हा शब्द नाही आहे, पण नंतर आणीबाणीच्या काळामध्ये सेक्युलरिझम, सोशलिझम हे नंतर घुसडलेले शब्द आहेत. मग आता जर आपण पाहिलं, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर त्या काळामध्ये हिंदूंची संख्या होती तर जवळजवळ 90% हिंदू होते. पण आता आपण दिवसेंदिवस ज्या घटना पाहत आहोत, भारतामध्ये जी सद्य परिस्थिती दिसते, तर आता काय लक्षात येतं, तर हिंदूंचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले. ते जवळ 80% पेक्षा आता कमी झालेलं आहे. मग ह्या सगळा भाग जर बघितला तर आपल्याच हिंदूंना भारतातल्या आपल्या काही भागापासून पलायन करावं लागतंय. म्हणजे आता आपण काश्मीरमध्ये बघितलं तर काश्मीरमध्ये पण हिंदूंनी पलायन केलेलं आहे. दिल्ली असू दे, मध्य प्रदेश असू दे, उत्तर प्रदेश असू दे, तर आपला सगळा पैसा अडका, जमीन जुगला, सगळा गाडी बंगला सोडून हिंदूंना पलायन करावं लागतं. मग खरोखरच हा सगळा बघितलं ना तर काय लक्षात येतं की खरोखरच लोकशाही आहे का, हा प्रश्न साहजिकच असा मनात येतो. म्हणजे एवढी सगळी भीषण परिस्थिती आता दिसते की आता जगाच्या पाठीवर असा कुठलाच देश नसेल, आपल्या सगळ्या देशांमध्ये जिथं बहुसंख्य आहेत
ते अल्पसंख्याकांच्यावर अत्याचार करतात असं आपण बघतो ना. बरोबर. पण भारतात का बघितलं, भारतामध्ये बहुसंख्य लोकांच्यावरच अत्याचार होत आहेत, हो. बहुसंख्य लोकच मार खात आहेत. हो. मग हा सगळा भाग बघितला तर खरोखरच भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर हिंदूंना अधिकार मिळालेले दिसत नाही ना. बरोबर. आपण म्हणतो काश्मीरमध्ये 370 कलम रहित केलं, हो. पण 370 कलम रहित केल्यानंतर सुद्धा खरोखर भारतामध्ये जे अनेक ठिकाणी विस्थापित हिंदू आहेत ते परत गेले का काश्मीरमध्ये, याचा जर विचार केला तर तशी आता परिस्थितीच नाहीये ना. म्हणजे एकूण परिस्थिती जर पाहिली तर तिथं सुद्धा आता दहशतवादाचं वातावरण अजूनही आहे. हो. सैनिक जे दल आहेत किंवा आतंकवादी त्यांच्या चकमकी होत आहेत आणि हिंदूंना धर्म विचारून हिंदूंची ओळख पटवून त्यांना मारलं जाते. मग हा सगळा जर परिस्थितीचा भाग बघितला तर खरोखर तो अधिकार मिळालेलाच नाहीये असंच लक्षात येतं. म्हणूनच आपण आता हिंदू राष्ट्राची मागणी करत आहोत. अच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या याच्यामध्ये आता तुम्ही जे म्हणताय की आपण म्हणजे हिंदू राष्ट्राची मागणी जी आहे, यामध्ये हिंदू राष्ट्र निर्मितीमध्ये आता आताच्या युवकांचा सहभाग कसा आहे? तसं पाहायला गेलं तर मोठा आता प्रश्नच पडलेला आहे सगळ्या समाजासमोर. म्हणजे खरं तर राष्ट्राचं जे योगदान आहे तर सगळ्यात महत्वाचं योगदान हे युवा पिढीचंच असतं. पण पाहायला गेलं तर काय लक्षात येतं की आता आपण बघितलं भारत स्वतंत्र झाला तर ह्या स्वतंत्र भारतात जेव्हा युवा पिढीनंच योगदान दिलं ना, सगळे क्रांतिकारी युवा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा ते ऐन तारुण्यातच होते. म्हणजे हा सगळा भाग बघता सगळं जे युवकांच्यावरच राष्ट्रीय योगदान आहे. युवकांचा सहभाग जेव्हा राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात असेल तेव्हा राष्ट्र पुढार होतं किंवा ते विकसित होतं. पण आता सध्या बघितलं तर हा भाग आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे का दिसत नाहीये की जो महत्वाचा आहे की आताची जी युवा पिढी तर धर्मापासून बाजूला जाते. म्हणजे धर्मच खरा राष्ट्राचा प्राण आहे. पण पाहायला गेलं तर आताच्या युवा पिढीला धर्म शिकवला जात नाही ना. आपण म्हणतो स्वातंत्र्यानंतर आता 70 वर्ष होऊन गेली, पण ह्या 70 वर्षामध्ये आपल्याला कोणी धर्मच नाही शिकवला. आणि पाहतो तर काय धर्म न शिकवल्यामुळे धर्माचरण पण नाही केलं जात आहे. आणि धर्मच नसल्यामुळे ना धर्मासाठी काय करायला पाहिजे ही विचार प्रक्रियाच मुळात युवा पिढीची आता दिसत नाहीये. म्हणजे धर्म आपल्याला काय शिकवतो, धर्माची व्याख्या मुळात समजून घ्यायला पाहिजे. धर्म काय सांगतो की मनुष्याची, प्रत्येक मनुष्याची ऐहिक आणि पारमार्थिक जी उन्नती आहे ती करून त्याचबरोबर समाज व्यवस्था जी आहे तर ती उत्तम राहायला पाहिजे. आणि ती समाज व्यवस्था उत्तम राहण्यासाठी जे भगवंताने घालून दिलेले नियम आहेत ना ते म्हणजे धर्म आहे. मग ह्या अशी सुंदर व्याख्या असताना त्या पद्धतीनं धर्म आचरणात आणायला पाहिजे ना. पण आता बघतो तर युवा पिढी ही धर्म आचरणात आणत नाहीये. धर्म काय शिकवतो तर धर्मच त्याग शिकवतो, धर्म संयम शिकवतो. मग आताच्या पिढीमध्ये आपण काय बघतो, आहे का तो त्याग, आहे का त्यांच्यामध्ये संयम? म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपला विकास होणार आहे तीच गोष्ट युवकांनी बाजूला ठेवलेली आहे. म्हणजे आता बघा एखादा पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे. आता गोड पदार्थ जर करायचा असेल, गोड हा त्याचा धर्म आहे ना, तर त्या पदार्थ बनवताना जर आपण गोड घातलंच नाही, गूळ नाही घातला, साखर नाही घातला तर तो पदार्थ गोड होईल का सांगा? म्हणजे तशी स्थिती आता आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची झालेली आहे. म्हणूनच आपल्याला धर्म समजून घेणं आवश्यक आहे. आणि धर्म हा राष्ट्राचा प्राण असल्यामुळे आताची जी राष्ट्राची आपली स्थिती आहे ना अचेतन अशी झालेली आहे ना. म्हणजे राष्ट्रामध्ये प्राणच नाहीये. मग पुन्हा जर आपल्याला हा प्राण निर्माण करायचा असेल, पुन्हा जर आपल्याला राष्ट्र उत्तुंग करायचं असेल तर ह्या युवा पिढीला धर्म शिकवायला पाहिजे, धर्म समजून सांगायला पाहिजे. आणि ह्यासाठीच हिंदू जनजागृती समितीतर्फे गावोगावांमध्ये युवकांसाठी विनामूल्य असे धर्मशिक्षण वर्ग सुद्धा घेतले जातात. या माध्यमातून धर्म म्हणजे काय, धर्म आचरणात कसा आणायचा, धर्म पालन करून भगवंताची कृपा संपादन करून राष्ट्रासाठी योगदान कसं द्यायचं हे शिकवलं जातं. अच्छा. आता या 26 जानेवारीच्या अनुषंगानं आपण युवकांचा विचार केला, तरुणांचा विचार केला, तर आजची तरुणाई 26 जानेवारी आली किंवा 15 ऑगस्ट असेल तर ती तिरंगाचं हे असलेल्या टोप्या असतील, तिरंग्याचे टी शर्ट्स असतील किंवा हे अशा पद्धतीचे फक्त कपडे परिधान करणे आणि तो एक उत्सव म्हणून साजरा करणे, अशा पद्धतीने त्याचं हे दिसतं आपल्याला चित्र. याबाबत काय म्हणून सांगाल? म्हणजे आताच्या तरुण पिढीला काय वाटतं ना की ह्या पद्धतीनं जे काय राष्ट्रीय प्रतीक असलेल्या वस्तू वापरणं, म्हणजे त्याच्या टोप्या घालणं किंवा मास्क वापरणं, ते टी शर्ट त्या कलरचे वापरणं, अशा अनेक गोष्टींमधूनच आपला धर्माभिमान आहे किंवा त्यामधून माझ्या देशाबद्दलचा मला अभिमान दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. पण आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान करून आपण राष्ट्राभिमान कसा दाखवू शकतो ना.
म्हणजे ह्या सगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून म्हणजे ह्या सगळ्या ज्या अयोग्य कृती आता होत आहेत तर त्यामध्ये आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. बरोबर. आणि आता तर तसा कायद्यानुसार सुद्धा हा अपराधच आहे ना. राष्ट्रीय ध्वज संहिता अधिनियमानुसार राष्ट्रध्वजाचा असा अपमान करणं ह्या कायद्यानुसार सुद्धा चुकीचंच आहे. बरोबर. पण हे आपल्या युवा पिढीला माहिती नाहीये, मग त्यामुळे ती त्यांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे. आता त्याच अनुषंगानं आता शाळांमध्ये सुद्धा अगदी लहान लहान मुलं रॅली काढणं किंवा या गोष्टी होतात 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला, आणि त्यावेळी त्यांच्या हातामध्ये ते प्लास्टिकचे छोटे ध्वज दिले जातात आणि ते नंतर इतरत्र कुठेही कसेही टाकले जातात. मग याबाबत आपण काय आवाहन करायला पाहिजे लोकांना? म्हणजे हा जो भाग आहे ना, तर ह्याच्यासाठी आपण हिंदू जनजागृती समिती गेली 24 वर्ष ह्यासाठी कार्यरत आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं जे राष्ट्रध्वज आहे, म्हणजे आपण काय म्हणतो, आपण जेव्हा ध्वजारोहण असतं तेव्हा आपण प्रयत्न पण कसा असतो की ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून. पण इथं काय झालं, आता मुलांच्या माध्यमातून किंवा आता सगळीकडेच गाडीला लावणे झेंडे इतरत्र लावणे, सगळीकडे हा ध्वज लावण्याचा भाग होतो. पण इथून त्या माध्यमातून काय होतं तर नंतर म्हणजे आपण काय म्हणतो, झेंडा उंचा रहे हमारा, ह्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्यासाठी खरंच आपला झेंडा उंच राहण्यासाठी आपल्या कितीतरी क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे. आपला ध्वज खाली पडू नये, भूमीवर पडू नये म्हणून क्रांतिकारकांनी लाठ्या झेललेल्या आहेत, आपलं रक्त सांडलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. आणि त्यांचा पण ह्या माध्यमातून आपण अपमानच केल्यासारखं आहे ना. मग तो जर भागाचा पण विचार केला तर ह्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, म्हणून हिंदू जनजागृती समिती ह्या माध्यमातून समितीने काय केलेलं आहे की मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये पण अपील केलेलं होतं, याचिका दाखल केली होती. आणि त्यानुसार आपण याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने सुद्धा काय केलंय की शासनाला आदेश दिलेले आहेत की हे प्लास्टिक ध्वजावर बंदी किंवा राष्ट्रध्वजांचा अवमान होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करावेत. आणि त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री, राज्य गृहमंत्री असू देत किंवा शिक्षण मंत्र्यांच्याकडून असू देत की असं परिपत्रक पण काढलं गेलेलं आहे की अशा पद्धतीचा जो अवमान आहे तर तो व्हायला नकोय. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून हिंदू जनजागृती समिती अंतर्गत आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षकांचे पण प्रबोधन करतो, मुलांचे पण प्रबोधन करतो की हे अशा पद्धतीनं एक दिवसासाठी आपण राष्ट्रध्वज हातात घेतो आणि त्यानंतर ते जमिनीवर इतरस्त रस्त्यावर कचरा कुंडीत पडून त्याचा जो अवमान होतो तो थांबवण्यासाठी ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून शिक्षकांचं पण सहकार्य लाभतंय. त्याचबरोबर जेव्हा हे असे ध्वज इतरत्र पडलेले असतात रस्त्यावर तेव्हा सुद्धा नंतर ते गोळा करून त्याचं नंतर अगदी विसर्जन करणं, तर हा पण भाग आपण त्या माध्यमातून करतो जेणेकरून राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान रोखला जाईल. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या भित्तीपत्रकांच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रतीकांचा जो अवमान आहे तो थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे अशी प्रबोधनात्मक पत्रकं सुद्धा आपण लावली जातात. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या हस्तपत्रकांच्या माध्यमातून सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सुराज्य येण्यासाठी आपण नेमकेपणानं काय करायला पाहिजे, तर हा पण भाग आपण ह्या हस्तपत्रकांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी त्याचं प्रबोधन करणं, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जाऊन प्रबोधन करणं, अशा पद्धतीने समिती राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्य करत आहे. बरोबर. या माध्यमातून राष्ट्रीय प्रतीकांचाच आपण अवमान करत आहोत आणि हा अवमान करणाऱ्यांना तो आपण अवमान करतो हे मुळात कळत नाहीये. मग हे एका बाजूला हे सुरू असताना आपण त्यांचा अभिमान जागवण्याविषयी आपण काय सांगू शकतो किंवा हा आपोआप अवमान थांबेल आणि त्यांच्यामध्ये राष्ट्राभिमान जागृत होईल, या अनुषंगाने आपण कसं सांगू शकतो? म्हणजे चांगला प्रश्न विचारला, कारण आत्ताची युवा पिढी घडणं खूप महत्वाचं आहे. आणि आता आपण बघितलं तर ह्या युवा पिढीची जी भाग चालू आहे म्हणजे सध्याच्या भारतामध्ये जे जनरेशन आहे, युवा जनरेशन आहे, तर काय झालेलं आहे की वेगवेगळ्या टीव्ही माध्यम, सोशल मीडिया ह्याच्या माध्यमातून किंवा OTT प्लॅटफॉर्म असू देत, तर ह्या माध्यमातून ह्या मुलांना चंगळवादाकडे पाठवण्याचं षडयंत्रच आहे म्हणायचं एक प्रकारचं. म्हणजे ह्या दृष्टीने आपण जर बघितलं ना तर ह्या माध्यमातून मुलांच्या मध्ये अशा वेगळ्या रेव्स पार्ट्या असू दे किंवा सोशल मीडियावरचे वेगळे इव्हेंट्स असू देत, ह्या माध्यमातून मुलांमध्ये अशी व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे, अनेक विकृतींना ते सामोरे जात आहेत. तर हा सगळा जो भाग आहे तो थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ह्या युवा पिढीला आपला धर्मच काय आहे ते शिकवायला पाहिजे. म्हणजे धर्म नसल्यामुळे काय झालेलं आहे ना की त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय ह्या गोष्टी समजत नाहीयेत. म्हणजे जेव्हा आपण धर्म समजून घेतो, साधना समजून घेतो, तेव्हा साधना केल्यामुळे काय होतं तर सात्विकता निर्माण होते आणि सात्विकता वाढल्यानंतर आपल्याकडून अयोग्य गोष्टच होणार नाही आहे ना.
मग खरा जो युवकांचा सहभाग पाहिजे की धर्मासाठी राष्ट्रासाठी करणं, तर तो भाग वाढायला पाहिजे. आता मुलांना शिक्षण म्हणजे विचार काय झालेला आहे, शिक्षण म्हटलं की पैसा मिळवणं, ऐशाराम करणं, मौज मजेसाठी तो पैसा मिळवायचा आहे म्हणून शिक्षण आहे. आणि शिक्षण मिळवल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणं हेच मुलांचं ध्येय बनलेलं आहे. पण हा शिक्षणाचा जो लाभ आहे तर तो आपल्या राष्ट्रासाठी धर्मासाठी देणं हा विचार त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तरच आताची जी युवा पिढी ह्या पद्धतीनं जर त्यांच्यामुळे मनामध्ये तो निर्माण झाला तर त्यांचं राष्ट्रासाठीचं योगदान महत्त्वपूर्ण ठरेल आणि ह्या योगदानावरच राष्ट्राचा अजून विकास होणार आहे. मग त्यासाठी हिंदू जनजागृती समिती अंतर्गत जे धर्मशिक्षण वर्ग घेतले जातात त्या माध्यमातून एक चांगला भाग आता दिसत आहे आपल्याकडे सगळीकडे. तर गावोगावी हे जे काही धर्मशिक्षण वर्ग घेतले जात आहेत त्या माध्यमातून युवा पिढी आपल्याला जोडली जात आहे आणि ही युवा पिढी धर्म समजून घेत आहे. म्हणजे आता बघितलं तर काही युवा पिढी चंगळवादाकडे, भौतिकतेकडे, व्यसनाधीनतेकडे जाते, पण धर्मशिक्षणाला जोडलेली जी युवा पिढी आहे तर ती युवा पिढी आता धर्म समजून घेऊन धर्मासाठी आपलं योगदान देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. जिथं जिथं धर्मावर आघात होत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी अयोग्य घडत आहेत, तिथं तिथं निवेदनाच्या द्वारे, आंदोलनाच्या माध्यमातून जे आपण कार्य उभं केलेले आहे तर त्या कार्यामध्ये ही आताची जी युवा पिढी या धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी होत आहे. मग अशाच दिशेनं आपल्याला ह्या तरुण पिढीला आता ह्या दिशेकडेच वळवून त्यांच्यामध्ये तो राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान आता आपल्याला जागृत करायला हवा. नक्कीच धर्मशिक्षणातून राष्ट्राभिमानाकडे आपण तरुणाईला येण्याचं आवाहन करता, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि त्याला मिळणारा तरुणांचा प्रतिसादही तुम्ही सांगत आहात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदू जनजागृतीच्या वतीने जे आवाहन करण्यात आले, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होऊ नये किंवा तो कशा पद्धतीनं आपल्या म्हणजे आपण प्रजासत्ताक म्हणून कशी वाटचाल व्हायला पाहिजे याबाबत हिंदू जनजागृतीच्या विजयाताई यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आपण इथं आलात आणि या पद्धतीनं समाजाला पण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आर न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व युवकांमध्ये, सर्व जनतेमध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना.